लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही आतापर्यंत ई-केवायसी केला नसेल तर ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे। फक्त काही दिवस शिल्लक बाकी राहिलेले आहेत। या दिवसाच्या आत तुम्हाला ई-केवायसी करावीच लागणार आहे। जर तुम्ही ई-केवायसी नाही केलात तर लाडकी बहीण योजनेचा पैसा तुम्हाला मिळणे बंद होईल। राज्य सरकारच्या माध्यमातून वारंवार आव्हान करण्यात येत आहे। राज्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या अंतर्गत लाडकी बहीण योजना ही राबवली जात आहे। त्यांच्या माध्यमातून शेवटची संधी देण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला ई-केवायसी करावीच लागणार आहे। आता ही ई-केवायसी कशा पद्धतीने अवघ्या 1 मिनिटाच्या आत आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करता येईल या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे व्यवस्थित समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती यावरती आल्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा, यावरती टच करा। सर्वप्रथम लाभार्थी महिलांचा आधार नंबर टाका, खाली दिलेला कॅप्चा भरा आणि मी सहमत आहे यावरती टच करून OTP पाठवा। आधार कार्डची जो मोबाईल नंबर लिंक आहे तो आलेला OTP या ठिकाणी टाका। त्यानंतर पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर टाका, कॅप्चा भरा, मी सहमत आहे यावरती टच आलेला OTP व्यवस्थित भरा। त्यानंतर सबमिट करा, यावरती टच करा। टच केल्यानंतर या ठिकाणी व्यवस्थित माहिती तुम्हाला भरायची आहे। सर्वप्रथम जात प्रवर्ग निवडा, यामध्ये जी तुमची जात असेल त्या जातीला इथे सिलेक्ट करा। त्यानंतर पुढे तुम्हाला नोकरीला आहे किंवा नाही असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। या ठिकाणी होय किंवा नाही मध्ये तुम्हाला निवडायचं आहे। होय करा जर तुमच्या कुटुंबात कोणी नोकरीला नसेल तर। पुढचा प्रश्न आहे तुमच्या कुटुंबात एक विवाहित व एक अविवाहित महिला लाभ घेत असेल तर होय या टॅबवरती टच करा। टर्म आणि कंडिशनला टच करा आणि सबमिट करा, यावरती टच करायचं आहे। यशस्वीरित्या तुमची ई-केवायसी पूर्ण झाली। आपण समजून घेतलेलं आहे। अवघ्या 2 ते 1 मिनिटाच्या आत घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ई-केवायसी अचूकरित्या आपल्याला करता येतं। हा जास्तीत जास्त महिला लाभार्थ्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे अचूक व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जातील। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।